ओके, सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. तर आज आपण बघणार आहोत की आपण अशा प्रकारचे गावाकडचे AI रील्स जे असतील, शॉर्ट्स जे असतील, जे की सध्या खूप जास्त एक डिमांड आहेत, तर ते कशा प्रकारे बनवणार आहोत. सगळ्यात पहिले आपण रील बघून घेऊयात, शॉर्ट्स बघून घेऊयात. जातोय गाई चारायला. हो रे, सांभाळून जा बाळा. आजोबा, आज गाई खूप लांब घेऊन जाणार आहोत का? हो बाळा, पुढच्या रानात भरपूर हिरवं गवत आलंय. आजोबा, चला वेळेत शेतात पोहोचूया. पाऊस थांबायच्या आधी नांगरणी करूया. बाबा, आज आपण नांगरणी करणार. भारत माझा देश आहे. आज पेरणीचं काम पूर्ण झालं. आता पावसाची कृपा झाली तर पीक छान येईल. अगर आप एक हाउस आज पेरणीचं काम पूर्ण झालं. आता ओके, तर स्टार्ट करूयात. तर आता मी तुम्हाला व्हिडिओचे काही आयडियाज दाखवले की कशा पद्धतीने तुम्ही अशा टाइपचे व्हिडिओज जे असतील तर ते बनवू शकता. तर आता एक्झॅक्टली प्रोसेस काय असणार आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करते. 2 पार्ट मध्ये व्हिडिओ असेल, ठीक आहे. कम्प्लीट डिटेल ट्युटोरियल असेल तर तुम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चेक करा एकदा. तर सगळ्यात पहिला सीन्स खूप इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. जे काही आपण सीन क्रिएट करतो ना, तर ते सीन खूप महत्वाचे आहेत आपल्याला. म्हणजे सीन 1, सीन 2, सीन 3. पहिल्या सीन मध्ये काय होणार आहे, दुसऱ्या सीन मध्ये काय होणार आहे, कोण काय बोलणार आहे, बरं आपले कॅरेक्टर्स कोण कोण आहेत, तर ते कॅरेक्टर्स क्रिएट करणं खूप महत्वाचं आहे. तर बघा, मी ChatGPT वापरते. तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा ChatGPT असेल तर तो इन्स्टॉल करून ठेवा. तर मी इथे काय देते की मी सांगते ChatGPT ला मला गावाकडील, ठीक आहे, गावाकडील AI शॉर्ट्स बनवायचे आहेत, ठीक आहे, ज्यामध्ये मी गावाकडची किंवा मग रुरल सुद्धा तुम्ही लिहू शकता, विलेज लाईफ लिहू शकते, विलेज लाईफ एक्सप्लोर करते, ठीक आहे. गिव्ह मी कॅरेक्टर्स हवे असतील तर कॅरेक्टर्स घ्या, नको असतील तर तुम्ही डायरेक्टली कॅरेक्टर्स जनरेट करू शकता. गिव्ह मी टॉपिक आयडियाज फॉर माय शॉर्ट्स विथ प्रॉपर स्क्रिप्ट. ओके, इन्क्लूड, आता याच्यामध्ये काय काय, इन्क्लूड फार्मिंग, ठीक आहे, किंवा डेली हाऊस ऍक्टिव्हिटीज ऑफ फार्मर्स etc. गिव्ह मी डिटेल्ड स्क्रिप्ट, ठीक आहे. आता मराठीमध्ये लिहायचंय तर ते मी विसरले, मला मराठीमध्ये हवी होती तर त्याने मला मराठीमध्येच दिली. तर सीन 1 मध्ये बघा, सूर्योदय झाला, पक्ष्यांचा आवाज झाला, व्हॉइस ओव्हर, शहर अजून झोपेत असताना गावात शेतकऱ्याचा दुसरा दिवस सुरू होतो. गावात शेतकऱ्याचा दिवस सुरू होतो, सॉरी. दुसऱ्या सीन मध्ये काय, आई अंगण झाडते, सडा टाकते, ठीक आहे. तिसऱ्यामध्ये त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हर दिली की पहिली कामं घराची अंगण झाडणं, सडा टाकणं आणि दिवसाची सुरुवात देवाच्या नावानं. तिसरी बघा, चुलीवर चहा बनवते, संपूर्ण कुटुंबासाठी गरम गरम चहा आणि नाश्त्याची तयारी सुरू होते. शेतात जाताना, त्याच्यानंतर आता वाट शेताची, कारण प्रत्येक पिकामागे असतात हजारो कष्ट, ठीक आहे. भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. गावातील सकाळ इतकी सुंदर असते का, कोंबडा ओरडतो, गुरांना चारा देताना, दूध काढताना, भरपूर गोष्टी आल्यात त्याच्यामध्ये. तर आता आपण काय करूयात, आयडियाज तर आपल्याला भरपूर आलेले आहेत. सगळ्यात पहिला आपण कॅरेक्टर्स किंवा सीन जनरेट करून घेऊयात. आता पहिला सीन आपण जनरेट करून घेऊयात. क्रिएट इमेज ऍनिमेटेड स्टाईल. ऍनिमेटेड करा, रिअलिस्टिक करू नका. मोस्टली आपण जो फ्री टूल वापरणार आहोत तर त्याला थोडासा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे ऍनिमेटेड बनवा. क्रिएट इमेज ऍनिमेटेड स्टाईल, ठीक आहे. साईज द्या त्याला, किती साईज तुम्हाला हवी आहे. मला 9x16 हवी आहे, ठीक आहे. 9x16 साईज मला हवी आहे. 9x16 साईज दिली, ठीक आहे. साईज एक्झॅक्टली जी तुम्हाला हवी आहे तर ती तिथे द्या. साईज दिली. आता त्याच्यानंतर इथे बघा वरती काय काय गोष्टी आलेल्या आहेत, जसं की, एक मिनिट, आता इथे आपण बघूयात वरती की पहिला सीन जो असेल तर तो आपण कशाचा बनवायचा आहे. तर पहिला सीन आपण बनवूयात की कोंबडा ओरडतो, ठीक आहे, किंवा गुराला चारा देताना, असं काहीतरी आपण बनवू शकतो. तर पहिला सीन आपण बनवूयात की मॉर्निंग इन विलेज
मॉर्निंग इन विलेज, सन इज रायझिंग ॲट मराठीमध्ये दिलं तरी चालेल. कोंबडा अरवतोला काय बोलायचं मला आठवत नाहीये. सूर्य नाहीतर सन इज रायझिंग मराठी इंग्लिश मध्ये लिहूया. इंग्लिश मराठी मिक्स केलं तरी चालेल, काय हरकत नाही. सन इज रायझिंग लिहिलं मी, ठीक आहे. आणि हे कोंबडा आरवतो, कंट्रोल सी कंट्रोल व्ही आहे असं इथून कॉपी करून लिहिलं मी, ठीक आहे. आणि गुरं असतील ना, काऊ अँड बफेलो. अंडर द ट्री, ठीक आहे. एंटर करते तर बघा काय काय दिलं. क्रिएट इमेज अॅनिमेटेड स्टाईल मध्ये 9:16 साईज दिली. मॉर्निंग इन विलेज, सकाळची सुरुवात शहरामध्ये. तर तुम्हाला जी लँग्वेज येते, चॅटजीपीटी मल्टी लँग्वेजेस येतात त्याला, त्यामुळे तुम्हाला जी लँग्वेज येते त्याच्यामध्ये तुम्ही बोलू शकताय, किंवा मग एकाच चॅटमध्ये 2-3 वेगवेगळ्या भाषेमध्ये सुद्धा बोलू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. जसं की आता आपण मराठी आणि इंग्लिश मिक्स केले. बफेलोची स्पेलिंग चुकली बट स्टील ते ऍडजस्ट करते, काही प्रॉब्लेम नाही. तेवढा पार्ट जो असेल तर ते ऍडजस्ट करेल. आणि आपल्यासाठी एक व्हर्टिकल इमेज, आपल्याला इम्पॉर्टंट आहे व्हर्टिकल इमेज. इमेज आली बघा, व्हर्टिकल इमेज, ठीक आहे. ही इमेज आली आहे. सिम्पली क्लिक करायचं आणि डाउनलोड करून ठेवायची इमेज, ठीक आहे. लगेच इथे बघा डाउनलोडचं ऑप्शन आहे, लगेच जाऊन तुम्ही डाउनलोड करा. हा झाला तुमचा सीन नंबर 1. आता सीन नंबर 2 काय करूयात बघा. सीन नंबर 2 आपण करूयात. आई अंगणात झाडते सडा टाकते, हा, ठीक आहे. क्रिएट इमेज आई अंगणात झाडते किंवा सडा टाकते. ॲनिमेटेडच हवा आहे म्हणून मी इथे पण लिहिते क्रिएट ॲनिमेटेड इमेज, ठीक आहे. आता प्रॉपरली तिचं एज वगैरे काय हवं आहे तुम्हाला, जसं की ती 30 वर्षाची 40 वर्षाची एक्झॅक्टली तुम्हाला जसं हवं आहे तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही ते लिहू शकताय. आई अंगणात झाडते सडा टाकते, एवढाच पाठ मी लिहिते इथे. ॲनिमेटेड इमेज. आता इथे प्रॉपरली मी पहिलाच प्रॉम्प्ट दिलेले आहे की मला 9:16 चा व्हर्टिकल इमेज हवा आहे, त्यामुळे मी आता इथे पुन्हा प्रॉम्प्ट दिलेलं नाहीये. पण बेटर राहील तुम्ही प्रत्येक वेळेला तिथे साईज लिहा की मला 9:16 चाच जो काही इमेज असेल तर तो हवा आहे, ठीक आहे. एकदा चेक करूयात. आय थिंक 9:16 मध्येच तो येईल, किंवा व्हर्टिकल आला तरी चालेल. प्रॉपर 9:16 यायला हवा असं काही नाही, आला तरी चालेल. तिसरा सेट बघूयात. काय करूयात आपण, दूध काढताना, ठीक आहे. दूध काढतेला असेल, ठीक आहे. चुलीवर चहा बनवताना, दूध काढतानाच आपण घेऊयात, ठीक आहे. तो आता हा इमेज जनरेट होतोय तोपर्यंत प्रॉम्प्ट लिहून ठेवूयात खाली. प्रॉम्प्ट द्यायची नाही, जोपर्यंत हा इमेज जनरेट होतोय ना तोपर्यंत तिथे डन करायचं नाही, पण लिहून ठेवलं तरी चालतंय. क्रिएट ॲनिमेटेड इमेज फार्मर इज इन द गोटामध्ये असेल, किंवा फार्मर इज रिमूव्हिंग काव मिल्क, काव असेल किंवा मग बफेलो असेल, काव मिल्क. आता पोर्ट्रेट इमेज हवा आहे त्यामुळे मी इथे देते, इथे लिहिते मी क्रिएट इमेज साईज देते 9:16, ठीक आहे. फक्त हा लोड होऊ देत, हा वाला इमेज. हा लोड झाल्यानंतरच ही जी असेल प्रॉम्प्ट तर ती द्या, ठीक आहे. ही प्रॉम्प्ट कॉपी पेस्ट करून ठेवली तरी चालेल. जर इमेज लोडिंगला जर तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला प्रॉब्लेम येतोय, इमेज आपला जो असेल तर तो लवकर लोड होत नाहीये, तर ही प्रॉम्प्ट काय करा, इथून कट किंवा कॉपी पेस्ट करून ठेवा. आणि एकदा तुमचा जो काही पेज असेल ना तर तो तुम्ही रिफ्रेश केला तरी चालेल. इमेज जी असेल तर ती फास्ट मध्ये तुमची इथे जनरेट होईल. बघा इमेज लोड झाली, ठीक आहे. मी डाउनलोड करेन पण त्याच्या आधी मी माझा पुढचा इमेज जो असेल तर तो घेईन. तर इथे बघा तुमची जी सेकंड इमेज असेल तर ती लोड झालेली आहे. एक्झॅक्टली आई जी असेल तर ती अंगणामध्ये सडा घालते, ठीक आहे, झाडू मारते वगैरे, तर तो आला. त्याच्यानंतर थर्ड वर काय करूयात की चुलीवर चहा बनवते, हा करूयात आपण, ठीक आहे. जसं की मी देते खाली प्रॉम्प्ट क्रिएट इमेज आई, इथे तर इंग्लिश मध्ये लिहिते मी आई चुलीवर चहा बनवताना, ओके.
चुलीवरती मड होम जे काही त्यांचं घर असेल तर ते कशाचं असेल, मातीचं असेल. साईज 9x16, पोस्टर साईज किंवा इमेज साईज असं मेन्शन केलं तरी तुम्ही चालेल. इमेज साईज जी असेल तर ती 9x16. ठीक आहे, पहिले लोड होऊ द्यात वरचा इमेज, तो झालाय काय बघा आणि मग त्याच्यानंतरच ही जी प्रॉम्प्ट असेल तर ती द्या. आता याच सोबत तुम्ही काय करू शकताय ते मी तुम्हाला सांगते. याचसोबत तुम्ही न्यू चॅट ओपन करू शकताय. पहिला सगळे इमेजेस जे असतील तर ते जनरेट करून घ्या. न्यू चॅट मध्ये दुसरा एखादा हे घ्या, म्हणजे दुसरा एखादा थीम घ्या ज्याच्यामध्ये मी इथे पण सेम देते. मला क्रिएट इमेज, आता इथे मला स्क्रिप्ट माहिती आहे थोडीफार, मी डायरेक्ट इमेजेस बनवायला सुरू करते. क्रिएट इमेज ऑफ अ बॉय and his grandpa. They cow at buffaloला चरायला घेऊन जातात, चरायला घेऊन जात आहेत. ठीक आहे, इमेज साईज जी असेल तर ती घ्या पोर्ट्रेट 9x16. ठीक आहे, ही 9x16 तुमच्या इमेजची जी काय असेल तर ती साईज आहे. क्रिएट ॲनिमेटेड इमेज लिहायला विसरू नका. ठीक आहे, क्रिएट ॲनिमेटेड इमेज. ठीक आहे, आणि इथे बॅकग्राऊंड जो असेल तुमच्या इमेजचा, आता इथे वरती काय आपण सर्च केलेलं आहे त्याला काही माहिती नाही की आपण गावाकडचे वगैरे बनवतोय. बॅकग्राऊंड जी असेल तर ती विलेज द्या. ठीक आहे, कारण त्याला माहिती नाही. आता या चॅट मध्ये कसं हा दुसरा चॅट आहे आणि हा दुसरा चॅट आहे. तर लास्ट चॅट मध्ये, या चॅट मध्ये आपण काय केलं होतं, आपण त्याला सांगितलं होतं की मला गावाकडचे व्हिडिओ जे असतील तर ते बनवायचे आहेत. पण आता आपण जो चॅट घेतला डायरेक्ट त्याच्यामध्ये न्यूज घेतले आपण. ठीक आहे, तर हा बघा इमेज जनरेट झालाय जो की तुम्ही यूज करू शकताय. ठीक आहे, आता थोडासा मला इथे काहीतरी एआयचा ग्लिच वाटतोय. इथे असायला हवं होतं, थोडासा मागे दूध काढायला हवं होता. बट स्टील जर तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर तो तुम्ही सॉल्व्ह करून घ्या, किंवा इथे बघा डिस्क्राईब एडिट मध्ये. ठीक आहे, डिस्क्राईब एडिट मध्ये सेम प्रॉम्प्ट तुम्ही पुन्हा देऊ शकता आणि सॉल्व्ह करून घेऊ शकता. ऑर एल्स तुम्ही सेम इमेज ही वापरायचं असेल तर सेम इमेज ही वापरू शकता. ठीक आहे, मी तर देते की फार्मर इज रिमूव्हिंग काऊ मिल्क. ठीक आहे, एंटर करते. हा जो असेल टॉपला जाईल. इथे बघा हा आपण जनरेट केलाय, जसं की आपण या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं सुरुवातीच्या, की आजोबा आहेत मुलाला बफेलो आणि काऊला घेऊन जात आहेत फिरवायला. ठीक आहे, तर तो आला. तशा टाईपचा एक सीन जो असेल तर तो क्रिएट झालेला आहे. ठीक आहे, आता इथे बॅकग्राऊंड करते फक्त याचा होप मड होम इन विलेज. ओके, आणि ग्रँड मा सेफ किंवा ग्रँड मा सेटिंग आउटसाइड. ठीक आहे, हा जो इमेज आहे ह्याला मी एडिट्स देते की याचा जो बॅकग्राऊंड आहे तर तो मड होम, मागे हे असू दे, घर असू दे, आणि ग्रँडमा आहे तर ती घराच्या आजी जी आहे तर ती घराच्या बाहेर बसलेली आहे. हा आपला सीन 2 होईल. आणि पहिला जसं की ते सांगतायत आजीला की आम्ही बाहेर जाऊन येतो किंवा गुरांना आम्ही चरवून आणतो, तर तो सीन जो असेल तर तो क्रिएट होतोय. त्याच्यासाठी आपण बॅकग्राऊंडला आजीचा इमेज जो असेल तर तो ऍड करतोय आणि हा आपला सेकंड इमेज जो असेल तर तो असेल. ठीक आहे, चेक करा. आता ह्या चॅटला काहीतरी प्रॉब्लेम आहे, कंटिन्युअसली त्याला रिफ्रेशच करायला लागते. असं कधी तरी होऊ शकतंय. ठीक आहे, कंटिन्युअसली रिफ्रेश केल्यानंतर इमेज जो असेल तर तो तुमचा लोड होतोय. तशाच पद्धतीने झालाय. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मग न्यू चॅट मध्ये हवा असेल तर हा जो असेल ना तर तो तुम्ही न्यू चॅट मध्ये जनरेट करून घ्या. ठीक आहे, जसं की मी न्यू चॅटला येते तर ग्लिचच येतोय तिथे, तर नवीन चॅट मध्ये या. फार्मर इज रिमूव्हिंग बफेलो मिल्क, आणि बॅकग्राऊंड विलेज. दे आर अंडर द ट्री, ते झाडाखाली आहेत. ठीक आहे, दे आर अंडर द ट्री, तर हे बी दिले. आणि इमेज साईज द्या
क्रिएट इमेज लिहिलेलं नाही आपण. क्रिएट ॲनिमेटेड इमेज. इमेज साईज जी असेल तर ती मेन्शन करायला विसरू नका. इमेज साईज 9/16. ठीक आहे, डन. ठीक आहे, आता इथे जर ग्लिच येतो तर इथे तुम्ही ते जनरेट करा दुसरीकडे. हा इमेज जनरेट झाला. हा बघा, हा सेम आहे. ह्याचा बॅकग्राऊंड काय झाला, आता आजी, म्हणजे त्या आजीला सांगतात की आम्ही जाऊन येतो गुरांना चरवून. हा होईल तो पार्ट आणि हा तुमचा सेकंड सीन असेल. ठीक आहे, हा तुमचा असेल सेकंड सीन. ओके, आता बॅकग्राऊंड, ठीक आहे, किंवा मी देते बॉय अँड ग्रँडपा सिटिंग इन द फार्म अँड काऊ अँड बफेलो आर ग्रेझिंग. बफेलो आर ग्रेझिंग. काऊ आणि बफेलो काय करतायत, चरतायत, असं मी इकडे लिहिते. एंटर करते. बॉय अँड ग्रँडपा सिटिंग इन द फार्म. स्पेलिंग थोडीफार मिस्टेक झाली काय प्रॉब्लेम नाही, होऊन जाईल. ठीक आहे, इथे बघा हा आपला क्रिएट झालाय का बघा तिथे. हा बरोबर क्रिएट झालाय, व्यवस्थित परफेक्ट वाटतोय तरी, तर हा आपण यूज करू शकतो कारण हा फ्रंट अँगलने आहे. ठीक आहे, आता इथे दुसरा इमेज क्रिएट करा. इथे बघा काय पुढे असेल. पहिला सीन झाला तुमचा, कोंबडा हरवतोय, गाई म्हशी बसल्यात, आई सडा टाकते, वडील जे असतील तर ते दूध काढतायत. त्याच्यानंतर सीन बघा दुसरे काय काय आहेत, जसं की आई भाकरी थापताना असेल. ठीक आहे, कंट्रोल-C, कंट्रोल-V, आई भाकरी थापताना. क्रिएट इमेज. आता हे सेम चॅट मध्येच करा, कारण काय होतं, सेम चॅट मध्ये केलात ना तर ती लिंक राहते, ती सेमच लेडीज दिसते. क्रिएट ॲनिमेटेड इमेज. जर तुम्ही दुसऱ्या चॅट मध्ये केलात ना तर ते कदाचित कॅरेक्टर चेंज होऊ शकते, त्यामुळे सेम चॅट मध्ये करा. मोस्टली जर ग्लिच येत नसेल तर सेमच चॅट वापरा. आई भाकरी थापताना किचन मध्ये, किंवा काही गरज नाहीये आपल्याला, आपण त्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपला जो काय बॅकग्राऊंड असेल तर तो असा असणार आहे. ठीक आहे, चेक करा. चालेल जनरेट. इथे चेक करूया हा झालाय का. हा जनरेट झालाय की त्या का शेताच्या इथे आलेत आणि गाई आणि म्हशी ज्या असतील तर त्या चरतायत. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला अजून काय हवं असेल, शेताला पाणी घालतायत वगैरे असं काय करायचं असेल तर ते पण सीन्स जे असतील तर ते तुम्ही इकडे जनरेट करून घेऊ शकताय. ठीक आहे, दे आर कटिंग कॉर्न ग्रास. ठीक आहे, म्हणजे काय, मक्का जो असेल तर तो कट करतायत गाई म्हशींना चरण्यासाठी, ते घरी घेऊन जाणार आहे. तर त्या अकॉर्डिंगली आपण मक्याचं कट करतेला शेतामध्ये गवत कट करतेला एक पार्ट जो असेल तर तो जनरेट करून घेऊया. ठीक आहे, इथे चेक करूयात. हा आपला इमेज जनरेट झाला असेल. हा आई काय करते, भाकरी थापते. ठीक आहे, परफेक्टली रेडी झालेला आहे. आता इथे फार्मर, एक मिनिट, फार्म मध्ये आता काही वर्ड्स इथे दिसत नसतील ना, एक मिनिट, आधी मी कंट्रोल करते, हे मी इथून कॅन्सल करते. ओके, फार्म मध्ये नांगरण वगैरे जे काय असेल तर ते तुम्ही लिहू शकताय. हा ठीक आहे, इथे वरचे डायरेक्ट कॉपी पेस्ट करू शकताय. तण काढत आहे असं तुम्ही लिहू शकताय, किंवा शेतामध्ये पिकांची पाहणी करत आहे, किंवा इथे बघा वरती वेगवेगळे सीन्स पण आलेले आहेत, जसं की नांगरणी वगैरे जे असेल तर ते आलेलं आहे वरती. आपण थोडस चेक करूयात पहिले वरती 2-3 सीन्स. इथे बघा वरती पहिली कामं झाली तिथे. शेतात जातानाचा सीन तुम्ही क्रिएट करू शकता. प्रत्येक पिकामागे हजारो कष्ट, हिरवं शेत, नांगरण करताना. ठीक आहे, फार्म मध्ये काम करतो. क्रिएट इमेज. आणि हा आपला सेकंड चॅट. आता इथे पण एरर येतोय, मी याला पण काय करते, रिफ्रेश. जर असं तुम्हाला वाटतं एरर येतोय तर लगेचच काय करायचं, त्याला रिफ्रेश जे असेल तर ते करायचं. बघा रिफ्रेश केलं, खाली स्लाइड करा, इथे तुमचा इमेज जो असेल तर तो दिसेल तुम्हाला. मक्का असेल तर तो काय करतायत, बांधून ठेवतायत. ठीक आहे, आता इथे मी लिहिते दे आर टेकिंग, किंवा मराठीमध्ये लिहिते ते
कॉर्नचा ग्रास घरी घेऊन जात आहेत आणि काऊ आणि बफेलो त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्या सोबत घरी जात आहेत. ठीक आहे, अशा टाईपचा सेन्स जनरेट होतोय. तोपर्यंत इथं बघूयात, रिफ्रेश करा. जर एरर येत असेल तर रिफ्रेश करा, नाही तर बऱ्याच वेळेला आपण वाट बघत बसतो. खूप वेळ तुमचा इमेज जो असेल तर तो लोडच होत नाही. तर इथे बघा, इमेज आपला लोड झाला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित इकडे मेन्शन केलेल्या आहेत. इथे जायचं आणि सिम्पली तुमच्या इमेज वरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर इथे काय केलं आपण, सगळे स्क्रिप्ट किंवा मग तुमचे जे काही इमेजेस असतील तर ते आपण लोड करून घेतलेले आहेत. ठीक आहे, जे सगळे असतील तर ते आपण लोड करून घेतलेले आहेत. स्क्रिप्टच्या अकॉर्डिंगली सीन 1, सीन 2, सीन 3, सीन 4 त्या अकॉर्डिंगली आपण हे लोड करून घेतलेले आहेत. ठीक आहे, त्याच्या अकॉर्डिंगली आता आपण व्हिडिओची जी काही प्रोसेस असेल तर ती पार्ट 2 मध्येच स्टार्ट करूया. ओके.